नमस्कारू व्यास रघुपति आणि आमगेल स्वाम्याल उडगासकोनो स्वामेंद्र तीर्थ गुरु महाराज की जय आणि होड स्वाम्याल सुधींद्र तीर्थ गुरु महाराज की जय। हाँ आज तुमके एक बुक रिव्यू भारी लायक बुक कोण मस्त भूक वाजिता पड़ा तांगेल खातीरी एक लायक बुक जल्मांतू वाजुका म्हणून हांव विनंती करता। प्रत्येक भारताच्या बंधू बांधवांक हें एक बूक भारी विशेष म्हळ्यार हें एक सत्य घटनावेर आधारित बूक। लॉ ऑफ द स्पिरीट वर्ल्ड आत्मलोकाचे ते पुराय तांतू कायदा आनी लॉज बरयला। हें बूक एक पारसी बायली म्हणशी खुर्शीद भावनगरीन बरयला। ती अतना ती 2006 स्वर्ग सिधारली जाल्यार तिगेली सत्य घटना काणी ती 1915 बायकुला बंबईन राबत आशिल्ली। तिगेल बाम म्हणून रोमी भावनगरी म्हणून आनी तांकां 2 चेडूं आशिल्ले ती विप्सी आनी रट्टू म्हणून। एकल्याल प्राय 29 इयर्स आनी एकल्याल 31 इयर्स। तांणी एका कार गॅराज कोरून कार आनी रिपेर करून लायक जीवन काडता आशिल्ले। तांगेले मनांत एक मोटर स्पोर्ट कार रॅलीन पार्टिसिपेट कोरका म्हूण आशिल्लें। म्हणून तांणी तांगे ल्हान अम्माक सांगतात की आमी आमगेले कार आनी सम कोरका म्हणून आमी कपोली गांव ते वचून येता म्हणून आन अम्माक मस्त मोग आनी प्रीती करून वतात। हेर दिवसू तांणी येना ती 8 घंटे सो अम्मा चिंत जाता। मागीर एक समाचार येता म्हळ्यार कसं म्हळ्यार त्या कार दुर्घटनाग्रस्त जाल्ले आनी 2 जणी पूत वंचनीत म्हणून। अम्मा मस्त शॉक जाता की इतली सान प्रयारी मेगेल देवान मेगेल उठ अन्याय केल्ले मेल 2 जण पुत्ता खंय व्हेल्ले म्हणून ती भारी शोकाग्रस्त जाता। मागीर एक वारान तांगेले 30 days म्हळ्यार एक वार न्ही एक म्हयन्यान सादारण कोण की तांकां एक सांग की तुमगेल पुत्ताल विशीं कोण की एक बायली मनशान कसं की संदेश पेटला म्हणून ते मिस्टर मिसीस कपाडिया वचून तांणी मेळटा ती मागीर ती बायली मनशान सांगता की तुमकां एक विशेष रितीरी एक माध्यम म्हणून आसा कोण आत्मलोका वटू संदर्भ धरता तसल एक व्यक्ती लुटू हांव तुमकां संपर्क करयतां ऋषी म्हणून। त्या ऋषीले मिस्टर ऋषीले वचा ती तांणी तुमकां तुमगेल्या पुत्ताल विशीं सांगता ती। मागीर थंय तांकां कसो मॅसेज मेळटा म्हळ्यार की तांणी शोकाग्रस्त आसचें नज तांगेले चेडूं चमकलेंत म्हणून आनी तांगेले चेडूं तांकां वग्गी कॉन्टॅक्ट करून कशें की एक संदेश दिता ती तांणी रोडू आनी नज आनी जिवनान सदां हांसता राबूका म्हणून तांगेले संदेश येता। मागीर एक रात्री त्या अम्माक पुत्ताले सोर आयक पडटा आनी सांगता की तुवें आतां न्हिची कॉन्सन्ट्रेट कोरका आनी हांव तुका बूक बरोवच्या सांगता म्हणून। तेन्ना ती अम्मा म्हणटा हांव बूक कशी बरोवचें तेन्ना तो म्हणटा हांव तुका एक पर्टिक्युलर टायमार संदेश दिता तूं खाली पेन आनी पेपर धरल्यार पुरो आनी तूं तें बरयता वचूका आनी हें बुकाची नॉलेज आसा पळय सगळें प्रपंचा दिवका म्हणटा। सो हाका लॉ ऑफ द स्पिरीट वर्ल्ड म्हणटा ती की तांणी आतां आत्मलोकांत आसा ती आनी तांगेलो कसकसो जत्त आसा म्हणून ह्या बुका बरयलां। एक्चुअली हें बुका सत्य कसं म्हळ्यार आमी सगळे आत्मा आनी आमी धर्तीरी मनुष्य रूप घेवन आमगेले आत्मलोकाचे वृद्धी जावका जाल्यार आमी धर्तीर जन्म घेवका। सो मनुष्य रूप आमगेले भारी धन्य भाग इता म्हळ्यार आमकां आध्यात्मीक उन्नती जावका जाल्यार आमी ह्या धर्तीर जन्म घेवका म्हणून ह्या बुकार सांगलां। ह्या बुकान मस्त सकट काणी आसा सनसान कशें आमी वायट कर्म केल्ल्यार आमकां खंयची लोक मेळटा म्हणून। तांणी लेखता ती तांगेले माम भारी चांग भारी दानी मनीस आशिल्लो मस्त पुराय दान पुण्य भिकारीक दिवची की दुसऱ्याले सेव करचें म्हणून तांणी लेखता ती मरतरी ताका सोदूं तांगेले माम्माक त्या माम कांय वयच लोक आसता म्हणून। तांणी सांगतात कसं म्हळ्यार ते आत्मलोकांतू 7 लोक आसा खंय आनी प्रत्येक लोकांतू 10 स्टेज आसा आनी त्या वयच्या लोकांतू देव आसा। सक्कड सृश्टीरी कितले देशांतू अर्थ म्हळ्यार भुमीर कितली लोक आसा पळय तांकां सगळ्यांक एकू देव आनी सगळे सूक्ष्म लोकांनी त्या 7 लोकांत आमी राबता आसा ती आनी प्रत्येक आमगेले जिवात्माक एक चांग आत्मा आमगेले रक्षण एक केन्नाय देवान नियुक्त करून आसता। आमी खंय वायट भटकल्यार जो आमी खंय पडता जाल्यार आमगेले देव रक्षण दिता म्हणून आसा। त्या देव चांग आत्माक मनुष्य रुपारी जो खंयचे रुपारी पेटोवन आमगेले सहाय करता म्हणून आसा। सो तो आमी देवाल वयर नंबीक मस्त दवरका म्हणून ह्या किताबान ह्या बुकान तूं सांगलां। नेक्स्ट कसं म्हळ्यार ते तांगेले माम्माल काणी तांणी सोदता ती आनी तांकां भारी आश्चर्य जाता की तो वयचे लोकांना बट तुग्गूचे म्हळ्यार दोनी लोकांत आसा। तांणी लेखतात वो इता नरक भोगता आसा तांगेलो माम तो चांग आशिल्लो म्हणून ताका तांणी एक लायक आत्मा थ्रू
कशी पुणी विंगड चोग म्हळ्यार दुसरी लोक वचुका जाल्यार विंगड पुराय आंवंगल घालका इता म्हळ्यार तुग्गू लोकांतू लायट आसना सनलायट आसना वयरी 1 2 3 लोकांतू बिलकुल बी सूर्याल प्रकाश ना आनी फोर्थ नंतर सूर्य प्रकाश चड जाता थंय तांणी एक विशेष रिती तांकां एक ड्रेस घालका जाता इता म्हळ्यार सूक्ष्म शरीर तिन्नी चारी लोकां दकून संचे लोक जो पंचा लोक वचका तांकां विशेष ड्रेस घालका इता म्हळ्यार थंय सूर्यार प्रकाश चड आशिल्ले निमित्त चारी लोकांचे आत्माक ते सहन करूं जायना सो तशींची आमगेले आध्यात्मीक कर्म चड जालें पटा आमगेले आंगाचे शक्ती ही चडता तसो शक्ती चडल पटा तशें आमकां वयचे वयचे लोक मेळटा आनी 7 लोकांतू आमकां मुक्ती मेळटा म्हणून त्या हातूंत सांगलां जाल्यार प्रती एका 10 स्टेज आसता आनी ते आमी धरती येतना पुरे विसरता ती म्हूण आसा कळत आनी तांगेले मम्मा मेळून निमगिता ती कसो जालें मम्मा म्हूण तेन्ना तो माम सांगता सान आसतना तागे ल्हान बरी वायट आशिल्लो तो अम्मालकरान वायट काम करीत आशिल्लो आनी तांकां मारता आशिल्लो आनी तांकां वायट काम प्रेरीत करूंक मस्त प्रोत्साहन करता आशिल्लो सो ताणें मस्त वायट काम केलां मस्त चलया लूट राबून ताणें मस्त चलया वायट केलां मस्त चोरणी केल्या लुटलां जाल्यार ताका ल्हान मरता ताणें लेखलें ह्या पुरो सोड का म्हणून तशी ताणें पुरो तागेलो कारोबार आनी पुरो विकून बॉम्बे येता तो चांग मनीस जाल्लो तशी आमी आतां तशी तांकां कळटा की एक मनीस कितलें चांग कर्म तागेले केल्यार तागेले नेगेटीव कर्म ते डायल्यूट जायना सो तागेले नेगेटीव कर्माक फल ताका देव खंडीत दिता सो तशी मस्त परंतु सुरेशाल काणी आसा एक तांतू एक काणींतू एक भारी चांग मनीस एक फॅमिली मनीसू तागेले बायल चेडूं तागेले ल्हान मालोटो राबता आशिल्लो मागीर कसकी परिस्थिती येवन तो एक वायट बायली मनशी संगती वचून पडता ती वायट बायली मनशी इतली वायट म्हणल्यार ती ಸ್ವಲ್ಪ काळ नंतर हागेल पुरे दुड्डू लुट्टून तागेले नांवार घर करूंक तांगेले पुरो आस्ती आनी घेवच्याक वायट नांव लावन सांगता की हांव तुगेले चेडवाले अम्मा म्हूण अशी तशी म्हणून तांगेले घरला येवन तांकां धमकी दिता तें पुरो आयकून ह्या सुरेशाल अम्मा आसा पळय तिका हार्ट अटॅक येवन ती मरता हार्ट अटॅक येवन मेले निमित्त सुरेशाल बायल ह्या पुरो आयकून ती घर सोडून वता तशी तांगेले संवसारांत तूं कसलेंय व्हरना सुरेशा भारी दूख जाता कशी वो त्या वायट बायले मनशाल संगती पडला म्हणून सो तिगे कोर्ट केस आनी करता म्हणून तांणी हांव हें बापूस आनी पूत हो सुरेश आनी ताका ल्हान एक प्लॅन करतात की तिका आमी मर्डर करुया आनी तिका मान घालया म्हणून तेन्ना एक तांगेलो फ्रेंड भारी चांग मनीसू तो येवन देवता समान मनीस येवन सांगता तुमी पळय ती बायले मनशान कितलेंय वायट कर्म करो तुमी बदला घेवचे तसले प्रवृत्ती दवरचे ना जे भारी वायट म्हणटा सो तांणी म्हणटा ती आमी बदला घेना जाल्यार आमगेलें जिवन तो ती लई करता तेन्ना तांणी तो सांगता कसो म्हळ्यार तुमी त्या बायली मनशे विशयी प्रचार करा ती कितली चॅनला थ्रू जो न्यूज पेपरार किती बायली मनशां वायट तीन तुमगे लोट कसो पुराय केला म्हूण त्या पुराय तुमी प्रचार केल्यार तुमी हाका निवारण मेळटा तशी तांणी निवारण करता ती तशींची देव कसर म्हळ्यार ते आयलेले मनीस आसा पळय चांग आत्मा ते तुमकां लायक संस्कार दिवच्याक लायक मार्गदर्शन दिवच्या येता आमी तें आयकना जाल्यार आमी वायट दिशार वतात सो ह्या बूक मस्त जनान वाचूका तांतू आमकां अहंकार म्हळ्यार कसलें आमी केन्नाय हंबल कशी राबूं येता आमी दुसऱ्या विशीं केन्नाय वायट लेखचे नज प्रत्येक आत्माक देवान प्रगती करूं पेटयल्या प्रत्येक मनान तूं पाप करची भावन आसता जाल्यार तें पाप करता करता तो पुण्यय करता केन्ना त्या मना बदलावण जाता हें पुराय तो देवाल वयर कशी प्रिती दवरता देवाल वयर कशी आसक्ती दवरता हातूंत मागीर मुखार ते क्वेश्चन आन्सर रुपार ह्या बुकार दिलां सो सगळ्याकय म्हगेले अनिरोध लायफ टायमान तूं हे 4-5 भाशारी बूक बरयलां गुजराती कय तमीळ कय इंग्लीश कय हिंदी कय आनी मल्याळम कय तुमकां खंयची लायक जाता पळय त्या भाशार तुमी हें बूक वाचूका एंड इट इज वर्थ बायींग ऑल्सो तुमी तें हांवें एमेझॉनार लिंक दिलां तुमी त्या लिंकार वचून तें बूक जाय जाल्यार घेव येता सो म्हाका विशेश रुपार हें बूक वाचून भारी लायक जालें सो म्हाका दिसता की दुसऱ्याकय तेज्या बुका लाभ मेळका तेज्या अभिवृद्धी मेळका म्हणून हांव तुमकां ह्या बुका विशयी सांगता आसा थँक्यू गॉड ब्लेस यू